25 तारखेला तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या 3 वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार 25 तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी 5 तपास पथकं तयार केली होती. डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता. तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता. काल संध्याकाळी 11च्या दरम्यान तळोजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्ज्यावर एका रेक्झिन बॅगमध्ये मिळालेला. त्या अनुषंगाने तात्काळ तळोजा पोलीस तिथे पोहोचले. पाहणी केली असता एका निळ्या रेक्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला. या संदर्भात आपण खुनाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये. मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तळोजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली. या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये 1 रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये स्वतःकडच्या बॅगमध्ये लपवला आणि जेव्हा मयताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी हा गुपचूप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्ज्यावर. हा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंड राहणारा आहे. तो स्लायडिंग विंडोचं काम करतो. त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.